सो हॅलो गायज, व्हेरी गुड आफ्टरनून. स्वागत आहे तुमचं शकुंतला वंगाळ यूट्यूब चॅनलवर. गायज, मी पप्पा आलो आहे, आम्ही दोघंजण फार्म हाऊसवर. का आलो सांगतो तुम्हाला. थोडंसं झाडांना पाणी वगैरे द्यायचं होतं. मी आलोच नव्हतो भरपूर दिवस. म्हटलं चला आता आज वेळ मिळाला तर जाऊन मस्तपैकी शेतात एक चक्कर मारून या आणि पाणी पण मारून या झाडांना वगैरे. बघा आपली गाडी इथं लावली. आता सावलीत, आता ऊन थोडं आहे, थोड्या वेळाने येईल सावली. आता लाईटचं जरा प्रॉब्लेम झाला आहे, काय झाले बघतो मी. ते एक काम होतं. आणि ह्या साईडच्या बघा शेंगा वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे पप्पांनी आणि स्वच्छ केलेलं आहे. पूर्ण पट्टा गहू काढले, अजून काय नांगरलं नाही, ते पण करायचं आहे आता. चला आता बघतो काय झाले विषय. गाईज बघा, फ्यूज गेलेली आहे, त्यामुळं लाईट बंद झाली होती. आता जाऊन फ्यूज लावतो घरातून घेऊन आणि जोडून बोर चालू करतो. काँग्रेस गाईज फायनली बघा फ्यूज लावलेली आहे आणि आता जाऊन लावतो, फिट करतो आणि चालू होते का बघूया. चला गाईज, आता फायनली लाईट आलेली आहे. कारण की फ्यूज उडली होती त्यामुळे लाईट गेली होती आणि पप्पांना जमलं नाही, त्यामुळे मी आज आलो आणि फ्यूज जोडून दिली त्यांना आणि दाखवले पण कसे फ्यूज लावायचे असते. आणि आता फ्यूजचं म्हणजे जी तार असते ना ती पण इथं ठेवलं, म्हणजे त्यांना कधी एमर्जन्सीत लगेच करायचं असेल, फ्यूज लावायचं असेल तर जोडता येईल. आता शिकवले त्यांना पण. आणि आता फायनल मी बोर चालू केला. आलं काय? हां, बोर पण चालू झालेलं आहे गाईस. चला पाणी मारायचं होतं, झाडं वाळून चालले तर बघा. हे बघा वाळण नाहीत म्हणजे, पण पाणी आता गरज आहे. ऊन कडक पडायला लागली ना, त्यामुळे जरा पानं बघा पिवळी पिवळी पडायला लागलेत काय. आणि सगळी झाडं जरा असं मुरझावल्यासारखी झाल्यात. इकडं लॉन वगैरे पण जरा पिवळं पिवळं पडल्यावर दिसायला लागले. दाखवतो तुम्हाला. हे बघा, मला यायला जमत नाही ना कामामुळं माझं, त्यामुळं विषय व्हायला लागला असा. आणि पप्पा येतात पण एकटं त्यांनी काय काय करणार ना, त्यामुळं आता 2-4 दिवस आले नाहीत त्यांनी पण. हे बघा, हे लॉन बघा पिवळं पडायला लागलं. दाखवतो तुम्हाला. बघा इथं पिवळं पडलं आहे, तिथं 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 पूर्ण पिवळं पडलं. जरा खत पण टाकतो. हे करंजात झाड चांगले यायला लागले बघा. आता हिरवं हिरवं गार झाले. पप्पांनी आता इकडं पुढं मारलं सगळं पाणी. आता मी जातो मागं सगळ्या झाडांना पाणी मारायला. थोडं बसलो मी पप्पा मारूसपर्यंत, कारण की पाणी जरा सुरू आहे आज. आणि जर दोन्हीकडे चालू ठेवलं तर पाणी मोटर बंद होते. मग एक एक ठिकाणी, होय एक ठिकाणीच चालू करायला लागते. पाणी काय पाईप म्हणून आलं असेल. आणि पप्पा इथं कोण पाणी मारले? पप्पा पाणी इथं कोण मारले? पाणी इथं कोण मारलं आत्ता? बरं बरं. पप्पानी इकडे एवढ्या लांब पाईप कशी काय आली मी विचार करायला लागले. आणि पाणी मारले इकडं. डाळिंबाला फुलं लागलेत. हां करा, चालू करा. आता इकडं पाणी चालू करतो आणि मारतो पटकन. गाईज बघा, इकडच्या आता वरच्या सगळ्या झाडांना पाणी दिलेलं आहे. अजून तिकडं चालू आहे पाणी, तिकडं नारळ आहे, तिथं आंब्याला आहे. आणि इथे मी आत्ता लावले डाळिंबा. पप्पांनी मग अशी चिक्कूला आणि ह्या नारळाला तिकडून पाईप लावली होती, आता मी इकडून लावल्या. सो गाईज फायनली पाणी मारून झालेलं आहे आणि आम्ही आता निघतोय. पप्पांनी बोर बंद केलेले, सगळ्या झाडांना पाणी दिलं पप्पांनी. पप्पांनी पुढच्या दिलं, मी तिकडं मागं गेलो. पण पप्पांना बसा म्हटलं होतं, पण तरी बसले नाही, तरी पण मागं आलेत लगेच. झाडं आता हिरवी हिरवी गार होती. पाणी नव्हतं 2 दिवस, हे लाईट गेल्यामुळं. आता चालू झालं. चला आता लॉक करतो. हो बैठे हैं, हो बैठे हैं. हा 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 हा, गार गार वार. सावलीत आल्यावर गार वार भारी वाटायला लागले काहीच. मारल्या मारल्या गवत कसं जरा हिरवं हिरवं दिसायला लागलं बघा. म्हणजे तिकडं पिवळं पडलं ते पडलेलंच आहे, ते जरा असं खत वगैरे दिलं पाहिजे. आणि पण ह्या साईडला बघा आता हिरवं हिरवं दिसत असेल तुम्हाला. थोडंच पाणी मारले, असं तरी केले नाही आहे, पण तरी भारी वाटायला लागले बघा. पाणी दिल्या लगेच फरक जाणवते. इकडं पण झाडं आहेत फुलांची. मोगऱ्याला फुलं येऊन गेली, तिकडे चक्री फुलाला पण फुलं येऊन गेली, सगळे फुलं येऊन गेली बघा. चला आता झाले, आवरली. पप्पांनी तिकडं पाईप पण गोळा वगैरे करून ठेवली सावलीत.
आणि तिकडं मागं पण व्यवस्थित पायपा वगैरे बंद केल्या आणि आता निघतो आम्ही. आत्ता आम्ही घरी पोचलो फायनली आणि मम्मीचं इकडं आराम चालू आहे मस्त थंडगार हवेत खटियावर निवांत बघा आराम करायला लागला. हां चटणी मिसळली आणि हातले दुकान आणून येऊन झोपल्या. आत्ता मिसळ चटणी चटणी मिसळली भांडी घासली हातला चरचरतो ना तर भांडी घासून सगळं चकाचक केला हात चरचर नाही. जर काम चालू होतं मी म्हटलं आराम करत असेल. आत्ता झाले मी इथं तुम्ही गेल्यावर जी गेली हां ते आत्ता आली. झोपशील का नाही मग आम्ही 1 वाजता गेलो आणि तू आत्ता आलोस 4 वाजले. चटणी वाटलं सगळा मसाला ती मिक्स करून ठेवलीस. हम्म. तर गाईज शेतात जाऊन पाणी मारून आलो पण दुपारचं शांत बघितलं. असते गॅस कट्ट्यावर चकाचक. हा दुपारी मम्मीला जागा मिळाला स्वयंपाक संध्याकाळी चालू होते ना मग तेव्हा काय करता येत नाही. रात्री नको वाटते पप्पा बसले तिकडं आता चहाची वाट बघायला लागले. चहा पिऊन आम्ही निघणार आहे. थोडंसं काम आहे मी आणि आजी निघणार आहे. चला